हाय गाईज, तुमचा कोकणी स्वर्गामध्ये श्रेयचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा मिनी ब्लॉग बनवायला घेतलं आहे ना. दादाचा फोन आला. दादा बोलतं मी मासे पकडायला आलो हे बोलतं. मी पण घरात ना काही लगेच निघालो ना. इथं मंदिरचं दर्शन झालं मस्त की मंदिराच्या पाया पडलो आणि थेट दादाची इथं निघालो. आणि मी आता आलो निलजे तलावची इथं. बघू दादाने किती मासे पकडलेत बघते तर यो निलजे तलावची इथं पोचला. हा निलजे तलाव मस्त की आणि बाजूलाच स्मशानभूमी आहे. एक मासे पकडतात का भूताना पकडतं का माहीत नाही. स्मशानभूमीच्या बाजूलाच पकडतात. यो दादाचा मित्र वाटता भैया, तो बी पकडतं मस्त की मासे. बघता दादा दिसत नाही. यो दादा दिसला. यो आता बघता दादा काय करतात तिथं. दादा काय शोधतं. दादा बघते तर गांडूल शोधतोय दादा. बघू किती गांडूल भेटले. गांडूल काही भेटत नाही वाटतं. भेटले म्हणता गांडूल का बॉटलीन भरले नाही. यो मामा पण मासे पकडते फुल तावान. निलजे तलाव अक्का माशाने खाली करणार वाटतं यो मामा. असे की आता आम्ही पण मासे पकडायला जातोय. शिदा दादाने गांडूल जमा केलेत. बघू आता दादा. अरे बाप रे बाप, दादा फुल गांडूल घेऊन तावान जाते चालत पुढं. बघू किती मासे पकडतं बोललो त्या तावान. यो दादा काय करतं, गांडूल लावतोय मस्त की. बघू शकता यो निलजे तलावमध्ये डायरेक्ट टाकल ना सगळी मासे वरती. गावले की दादाला मासा भेटते की नाही. माझा मूड ऑफ झाले. आल्यापासून एक बी मासा काही गावले नाही. आणि मला बोलते हे मासे पकडतं भेट मासा ते भेटत तर काहीच ना. अरे बापरे बाप, भेटला एक काला मासा भेटला मस्तपैकी. यो भैया काढतोय काला मासा मस्तपैकी. बाबा बाबा बाबा, तो अख्खा गल माशाच्या तोंडाच्या बाहेर निघाले रे. बापरे बाप, यो भैया काढतोय बघा कसा मासा. बाबा बाबा गल मामाने काढलं बाबा. आल्यापासून एकच मासा पकडले. मी बोललो मी जाता घरी. बोललो तुम्ही पकडा, मला का तर पकडायचं ना. बोललो मी सीधा घरी निघता बोललो ना. मी बोललो तुम्हीच पकडा, मी जाता बोललो घरी. मी माझा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉगमध्ये काय चुकी झाली असेल समजून घ्या.